देतो. टाळ करी, मार करी, वार करी, विजय करी, पेटी मासे. यांना मी सर्व कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि माझे गुरुवारे श्री हरिभक्त परायण विलास महाराज येवले यांना मी वंदन करतो आणि माझ्या कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल सर्वात आधी तुम्हाला एक प्रश्न पडला की मी एवढूसा आणि या सप्त्यात मोठे मोठे कीर्तनकार, 1.5 दिवसाचा सोहळा आहे, मोठे मोठे कीर्तनकार, त्यात मी काय सांगणार. हे मंडपाच्या बाहेर बसलेलेच नाही, त्यांच्यासाठी सांगतो. एक बाई बाजारामध्ये विंचू विकायला बसली. काय विकायला बसली? काय विकायला बसली? विंचू. बरं मला सांगा तो विंचू केवढा असतो? एवढा नाही, मग तू एवढा नाही, मग तू एवढा. बरं तो काय करतो? तो तर अशा गुदगुल्या करतो की माणूस खुदू असतो. आता हे बाबा असले तसा. तर एक बाई बाजारामध्ये विंचू विकायला बसली. एक भला मोठा साहेब त्या बाईकडे आला आणि त्या बाईला विचारलं छोट्या विंचूची किंमत काय? ती बाई म्हणली 10 रुपये. साहेबांनी पुन्हा विचारलं मध्यम विंचूची किंमत काय? ती बाई म्हणली 10 रुपये. साहेबांनी पुन्हा विचारलं सगळ्यात मोठ्या विंचूची किंमत काय? ती बाई म्हणली 10 रुपये. साहेब आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले छोट्या पण विंचूची किंमत 10 रुपये, मोठ्या पण विंचूची किंमत 10 रुपये, असं कसं काय? ती बाई म्हणाली साहेब विंचू काय छोटा असला काय आणि मोठा असला काय, ठणका मात्र एकच. तसाच कीर्तनकार काय लहान असला काय आणि मोठा असला काय, ठणका मात्र एकच. विठ्ठल धन्यवाद. परंतु कीर्तन ऐकण्याचे काही नियम असतात. कीर्तन ऐकण्याचा पहिला नियम, कीर्तनात जेव्हा जेव्हा मी विठ्ठल विठ्ठल असं भजन करील तेव्हा तेव्हा हाताने टाळे व मुखाने नामस्मरण करा. कीर्तन ऐकण्याचा दुसरा नियम, कीर्तनात नेहमी कसे बसले पाहिजे? ताठ असे कुबड काढून, खेटरा घालून, तंगडा पसरून, हातापायाची चूल करून. तुम्ही जर हातापायाची चूल केली ना, मी त्याच्यावर पातेलं ठेवीन, खालून जाळ लावीन आणि मस्त चहा करून पिईन. नाहीतर काय, आपण फार पवित्र मातीत जन्माला आलोय. पवित्र ते कुळा पावन तो देश, विचाराने पावन झाली. त्या मातीने आम्हाला शिकवले. कुणी छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवले, एक वेळेस पोटाची खळगी भरली नाही तरी चालेल, पण
पाठीचा कणा ताटच असला पाहिजे. अंधाराच्या साथीला उजाडाची साथ आहे. अंधाराच्या साथीला उजाडाची साथ आहे. मॉडेल पण वाटणार नाही. मर्द मावळ्यांची जाते, मर्द मावळ्यांची जाते. तांदूळ शिजतात त्याला भात म्हणतात. तांदूळ शिजतात त्याला भात म्हणतात. या महाराष्ट्रात कोण जिजाऊच्या शुभाला ओळखत नाही त्याला इजाडाची जात म्हणतात. त्याला इजाडाची जात. त्यामुळे पाठीचा कणा ताटच असला पाहिजे. कीर्तन ऐकण्याचा तिसरा नियम, कीर्तनात चेहरा कसा असला पाहिजे? हसरा असला पाहिजे, प्रफुल्लित असला पाहिजे, टवटवीत असला पाहिजे, अगदीच नेमक्या चमकलेल्या कमळाच्या पाकळीसारखा असला पाहिजे. तुम्ही जर सूर्यफुलासारख्या मानात टाकल्या तर मला कीर्तन करता येणार नाही. बोल मिया क्यों रहती है? बोले तो सूरत ही ऐसी है. कसली चिंता करता महाराज? बरं मला सांगा, देणारा कोण आहे? देव. आणि घेणारा कोण आहे? आपण. मग कसली चिंता करता? तुम्हाला चिंता करायची गरज नाही. तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला सांगितलं ऐकायची गरज काय लबाड खुशाल नाही म्हणता. जे करायला सांगितलं ते करणार नाही आणि जे नाही करायला सांगितलं ते केल्याशिवाय राहणार नाही. खाऊ नाही ते खाणार, पिऊ नाही ते पिणार. मी एका काकाला विचारलं, काका दारू का पिता? दारू गंजा मत पी यारो, सारी अक्कल गुम हो जाती है. अपना पदर का दाम खर्च कर मुंह में मिट्टी जाती है. मी म्हणालो दारू पिऊ नये, दारू फार वाईट आहे. तो म्हणलं दादा आपल्या जीवनात खूप टेन्शन. मी म्हणालो दारू पिल्यावर टेन्शन जातं का? दारू तर तुमच्या ब्रेनवर अटॅक करते आणि आधी काय झाले आणि पुढं काय होणार आहे विस्मरण होते. पुन्हा दारू उतरल्यावर टेन्शन हजर होत ना. तो माझ्या पुढचाच निघाला, मला म्हणे टेन्शन घ्यायला उतरूनच देत नाही. तर जीवनात अशी नशा करा जी कधी आणि कधी उतरेल. तर जीवनात अशी नशा करा जी कधीच उतरणार नाही. जाम पर जाम पीने से क्या फायदा? जाम पर जाम पीने से क्या फायदा? सुबह पियो आधी रात में उतर जाएगी. प्याला पियो हर नाम की पूरी जिंदगी सुधर जाएगी. पूरी जिंदगी हरिनाम नावाचा प्याला घ्या, पुढे जीवन सुधरून जाईल. एक बेवडा रेल्वे पट्टीच्या पट्टीवर झोपलं. सगळे लोक जमा झाले आणि मग अरे उठरो मरशील, उठरो मरशील. तो म्हणे दादा आपल्याला काही होत नसते. मी म्हणालो कसं काय? तो म्हणते विराज आताच माझ्या डोक्यावरून विमान गेलाय, आपल्या केसाला सुद्धा धक्का लागला. अरे उठरो मरशील, रेल्वे अंगावरून जाईल. एक बेवडा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडलं. सगळे लोक जमा झाले. त्याला म्हणले काय झालं बाबा? तो म्हणे दादा आपल्याला काही माहित नाही, मी आत्ताच वरून खाली आले. तू आलास नाही रे, पडलास याचं सुद्धा भांडणार. तू का म्हणाय गेलो सांगता परंतु कुणी ऐकत नाही. महाराज म्हणतात नका करू तो संसार, पण लोक केल्याशिवाय राहत नाही म्हणून थोडं उलट सांगतो. बायका करा, तशी केलीच असेल तरी अजून 2-4 करा. तुम्हाला तर माहिती आहे श्रीकृष्णाला 16,108 बायका होत्या. रावणाला तर 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू. म्हणजे एकूण लोकसंख्या किती? 3,05,000. रावण जर निवडणुकीला उभा राहिला असता तर पडलाच नसता. कारण एकट्याच मतदान तेवढं होतं. एवढ्या बायका सांभाळण्याची त्याची ताकद होती. तुमची आहे का? एका पण बायकोची टाप नव्हती. पदर खाली पडून द्यायचे. पदर मी तुमच्या ना सांगत, मी रावणाच्या बायकोचं सांगते. लगेच लागले पटापट घ्यायला. ज्यांना असतील ते घेतील. मला एकाने विचारलं विराज इथून पुढच्या पिढीला आईची पदराची माया मिळणार नाही. मी म्हणालो का रे बाबा, भूकंप होणार की काय? का मिळणार नाही आईच्या पदराची माया? तू म्हणते विराज इथून पुढच्या आया जीन्स पॅन्ट वर टी-शर्ट घालतील, आता पदर राहिलाच कुठे? तर आधीच्या बायका कपाळावर कुंकू लावायच्या का? त्याला नवऱ्याचं आयुष्य वाढते. आता टिकली तर टिकली, नाही तर रुकली. कुंकावाल्या गेल्या आता टिकलीवाल्या आल्या. कुंकावाल्या गेल्या आता टिकलीवाल्या आल्या. बाथरूममधल्या साड्या किती सुवासिनी आल्या. बाथरूममधल्या साड्या किती सुवासिनी
लावू वाटला विठाल कीर्तन ऐकण्याचा चौथा नियम. कीर्तनात नेहमी कसे बसले पाहिजे? फ्रेश. तुम्ही बघा, एखादा काळा भंगार माणूस असू द्या आणि कीर्तनात हसू द्या, गोडच दिसणार. आणि एखादा गोडा गुबगुबीत माणूस असू द्या आणि कीर्तनात बसू द्या, भिंतीला मध्ये टेकल्याकरच बसतो. तुम्ही बघा, एखादा काळा भंगार माणूस असू द्या आणि कीर्तनात बसू द्या, मन मोकळ्यापणानेच बसणार. आणि एखादा गोरा गुबगुबीत माणूस असू द्या आणि कीर्तनात गाण्यातल्या गाण्यात हसू द्या, खवट सांगण्यासारखा दिसतो. महाराज विठाल या देवांनी माझे एकच ऐकावं. कुणी या मंदिरातल्या फक्त देवांनी एकच ऐकावं, फक्त पावसाचं खातं माझ्याकडे द्यावं. अशी मजा करील ना जे मालकरी आहेत ना त्यांच्याच वावरात पाऊस, आणि जे मालकरी नाही ना त्यांच्या वावरात वगुळ सुद्धा वळगुळ करतो ना. थेंब नुसतंच नाही, त्या मालकरी शेताकडे बघून मेलाच पाहिजे. मग त्याला आडरानात घेणार, आडवा झोपवणार आणि निस्त्या गारा नंतर त्याला विचारा आता कसं वाटते? गारगार वाटते. क्या किया रे, क्या किया रे, तुला जीवन गवा दिया, क्या किया रे, जिस पाना था उसको तो खो दिया, जिस पाना था उसको तो खो दिया. की बाबांनो, मी संत संगतीचं काय वर्णन करू? तर आपल्याला एक प्रश्न निर्माण होता, संत कुणाला म्हणायचं? जिंदगी आज जंग है जब तक बीबी संगे, राधा से प्यार किया तो श्याम बन गया, और सीता से प्यार किया तो राम बन गया, चोरी चुपके प्यार किया तो हराम बन गया, जबरदस्ती प्यार किया तो राम रहीम. आपण तर दाढी झट्टा वाढवणारा संत म्हणत असाल ना, तर आपल्याला अस्वलाच्या सुद्धा पाया पडावं लागतं. का? अस्वलाला काही कमी केस असतात. आपण जर लंगोट घालणारा संत म्हणत असाल ना, तर आपल्याला पारद्याचाही पाया पडावं लागतं, कारण पारदी दिवसभर लंगोट ओढत असतो. आपण जर भस्म लावणारा संत म्हणत असाल ना, तर आपल्याला गाढवाचाही पाया पडावं लागतं, कारण गाढव दिवसभर उकिड्यात लोळत असतो. अस्वलाच्या अंगाला काय लांब लांब जटा, पारदी दिशा त्यागी मोठा, कुत्र्याच्या अंगाला जशी भगवी छटा, आणि गाढवाच्या अंगाला भस्माचा तोटा. बाया नशावरून साधूची ओळख करता येत नाही. कुणाला म्हणायचं संत? स अधिक अंत म्हणजे संत. आपल्या अंतःकरणामध्ये असलेला अज्ञान आणि त्या अज्ञानाचा जो कळतो अंत, तो म्हणजे संत. जीवनामध्ये प्रगती सुद्धा संगतीमुळेच आहे, अधोगती सुद्धा संगतीमुळेच, नाश सुद्धा संगतीमुळेच आहे, कीर्ती सुद्धा संगतीमुळेच. आकाशातून पडलेला पावसाचा थेंब समुद्रात पडला तर खारट होतो, नदीत पडला तर गोड होतो, अग्नीत पडला तर वाफ होते, फुलात पडला तर दवबिंदू होतो, सापाच्या तोंडात पडला तर विष होते, केळीच्या पानावर पडला तर दुपारपर्यंत मोतीसारखा चमकतो, आणि शिंपल्यात पडला तर त्याची मोती तयार होते.
पावसाची संगत एकच आहे. तुम्ही जसे चांगल्याची संगत कराल तसे परिणाम चांगले होणार आणि तुम्ही जर वाईटाची संगत कराल तो परिणाम वाईट होणार. तुम्ही जर दारू पिणाऱ्याची संगत धरली ना तुम्ही कधीच वारकरी होणार नाही. तुम्ही पण दारू घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही जर माळ करायची संगत धरली ना तर तुम्ही माळ घातल्याशिवाय राहणार नाही. म्हणतात ना जैशी संगत वैशी रंगत. मी एक दृष्टांत सांगतो त्याच्या आधी भजन करा विठ्ठल. एकदा माऊलींच्या मनामध्ये तीर्थयात्रा करण्याची इच्छा झाली. सोबत कुणीतरी पाहिजे म्हणून देवाकडे गेले. देवासमोर इच्छा व्यक्त केली. देव म्हणले जा काही हरकत नाही. तेव्हा माऊली म्हणाले सोबत कुणीतरी पाहिजे. तेव्हा देव म्हणले जा ना कोणाला तरी घेऊन. तेव्हा माऊली म्हणतात मी नामदेव महाराजांना घेऊन जाऊ का. तेव्हा देव म्हणले जा काही हरकत नाही. तेव्हा नामदेव महाराजांना असा राग आला. नामदेव महाराज म्हणले देवा तुम्हाला काय डोकं बिका आहे का. देव म्हणतात काय झालं आपलं काय ठरलं होतं. देव म्हणले काय ठरलं होतं. काल आपण चंद्रभागेला गेलो तेव्हा आपलं काय ठरलं होतं आपण एकामेकाला एक सेकंदही कुठं सोडून जाणार नाही आणि तुम्ही आता खुशाल जा म्हणता. तेव्हा देव रामदेव महाराजांना म्हणले ते कालचं विसरून जा. आज तुला नेण्याकरिता कोणाला ते तरी बघ. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. आज तुला दुसरा तिसरा कोणी नसून तुला माऊली न्यायला आलेत बघ नामदेवा. तेव्हा नामदेव महाराजांनी देवाला सांगितले देवा मी जातो पण एक लक्षात ठेवा संपूर्ण तीर्थयात्रा फिरीन. प्रत्येक मंदिरात जाईल. प्रत्येक मूर्ती समोर जाईल. ज्या मूर्तीच्या कट्यावरती हात आणि विटेवरती पाय नसतील त्या देवाचं मी दर्शन घेणार नाही. तर देव म्हणले का मी आणि माऊली एकच आहेत. माझ्यात आणि माऊलीच्यात काहीच फरक नाही. देव माने नाम्या पाय देव माने नाम्या पाय. नामदेव महाराजांची तीर्थयात्रा पूर्ण झाली. तेव्हा नामदेव महाराज देवांकडे आले. तेव्हा देवांनी विट्यावरून खाली उडी मारली आणि देवाने विचारलं नामदेवा कशी वाटली तीर्थयात्रा म्हणजे तुम्हाला काय अनुभव आला. तेच अभंगाच्या पहिल्याच्या संत संगतीचे काय सांगू सुख. संत संगतीचे काय सांगू सुख. संत संगतीचे काय सांगू सुख. संत संगतीचे काय सांगू सुख.
आपण पार नाही थे तेव्हा देव नामदेव महाराजांना मरण दिवस देवाचं नामस्मरण केलं. हा आमच्या वाणीला लागलेला स्वभाव आहे. जन्माला आलेला प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो. तिथं एका बाईचा एक भांडायचा स्वभाव होता आणि तिने ठरवलं भांडायचं नाही. ती भांडल्याशिवाय राहते का? नाही. ऐकायला लागा. तुमच्या आयुष्यात कोण येणार आहे ही वेळ ठरवते. तुमच्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे आपलं मन ठरवतं आणि तुमच्या आयुष्यात कोण टिकून राहणार हा आपला माणूस स्वभाव ठरवतो. आधी होती दासी पटराने केली तीसी. आधी होती दासी पटराने केली तीसी. महाराज एक वैदी नव्हती. ती असं 10-12 गावात बोंबलत फिरायची सवय. सुया घे पोत घे दत्ताचं दातवण घ्यावं कोणी. दत्ताचं दातवण घ्यावं कोणी. पोत घे वाळ घे काळं मणी घे डिस्को मणी घे असं 10-12 गावात तिला बोंबलत फिरायची सवय. महाराज तिचं नशीबच बदललं. ही ज्या गावात गेली होती त्या गावात फिरत फिरत एक राजा आला. राजाने हिला पाहिलं. तेव्हा प्रधानजीला विचारलं कोण आहे प्रधानजी. तेव्हा प्रधानजी म्हणते ही एक वैदी आहे. हिला 10-12 गावात बोंबलत फिरायची सवय. तेव्हा राजा म्हणला मी लग्न कराल तर हिच्याशीच. तेव्हा प्रधानजी म्हणला महाराज ही एक वैदी आहे कशाला नादी लागतं जाऊ द्या. तेव्हा राजा म्हणाला चला आपण तिला विचारू. तेव्हा प्रधानजी म्हणले दिल दिया आधा गदी पे तो परी क्या चीज है. राजा वैदिनीकडे गेला. वैदिनीला म्हणला मला तू आवडतेस माझ्याशी लग्न करशील का. हॅलो माझ्याशी लग्न करशील का. तेव्हा वैदिन म्हणते बापाला विचारा. हा बापाकडे गेला. बापाला म्हणला मला तुमची पोरगी आवडते मला लग्न करायचे. तेव्हा बाप म्हणतो पोरीला विचार. महाराज राजाला आला ना राग. राजा म्हणतो फक्त तुला द्यायचे का नाही सांग. मी काय तुला रस्त्यावरचा वाटलो का. तेव्हा बापाने विचार केला आणि म्हणाला काय वाईट आहे स्वतःहून मागणी घालतो. महाराज साखरपुडा ठरला. लग्न झालं. आता ती 10-12 गावं बोंबलत फिरायची सवय त्या वैदिनीला एका राजाची राणी झाली. काय तिचा थाट खायला पंचपक्वान सेवा करायला दासी. तिला काही ती तसलं पंचपक्वान जमायचं नाही. ती ताट खाटाखाली ढकलून द्यायची आणि तेच 10-12 दिवसांनी कडा मोडून खायची. ती काही मखमली गादीवर झोपत नव्हती तर ती या खोलीतून त्या खोलीत आणि त्या खोलीतून त्या खोलीत असे अख्खा राजमहाल फिरायची. काही दिवस निघून गेले. एक दिवशी घरातल्याने सांगितलं राणी साहेब तुम्ही आता राजाची राणी झालात नाव घ्या. नाव घेतलं म्हटलं बरं तिने नाव घ्यायला चालू केलं. पांढऱ्या दुधावर मऊ मऊ साय. ऐका बरं का. पांढऱ्या दुधावर मऊ मऊ साय. राजा साहेबांचं नाव घेते भाकर वाढ ग माय. आधी होता वाघ्या देवग झाला
आधी होता वाग्या देव यग झाल्या बाग्या त्याचा यळकोट राहीना मुळ स्वभाव जाईना त्याचा यळकोट राहीना मुळ स्वभाव जाईना आधी होता वाग्या आधी होता वाग्या देव यग झाल्या बाग्या त्याचा यळकोट राहीना मुळ स्वभाव जाईना तसाच साधूचा गोड स्वभाव असतो दुधाप्रमाणेच. दूध तापवले, विरजण केली, घुसणट केली, त्यातून मऊ मऊ लोणीच बाहेर निघतं. तसंच एकदा एक महात्मा नदीकाठी फिरत असताना त्यांना नदीत एक विंचू दिसला. आता तुम्हाला माहिती आहे महात्म्यांचा कधी पण दया करण्याचा स्वभाव असतो. महात्म्यांनी तो विंचू ओझरीत घेतला. विंचूने त्या महात्म्यांच्या हाताला वेदना केली. परत तो पाण्यात पडला. परत महात्म्यांनी तो ओझरीत घेतला. परत त्या विंचवाने त्या महात्म्यांच्या हाताला वेदना दिली. हे सगळं एक जण पाहत होता. तो आला आणि महात्म्याने म्हणाला, तो विंचू तुम्हाला सारखा सारखा वेदना देतो आणि तुम्ही त्याला कशाला उजळीत घेतला. तेव्हा महात्मा म्हणले, जसा त्याचा ठणका मारण्याचा स्वभाव आहे ना तसाच माझा दया करण्याचा स्वभाव आहे. त्यांनी जसा ठणका मारण्याचा स्वभाव नाही सोडला तर मी कसा दया करण्याचा स्वभाव सोडला. काही साधकांनी महाराजांना विचारले, या संतांच्या संगतीत राहून तुम्हाला काय लाभ प्राप्त होतो. तेव्हा नामदेव महाराज म्हणतात, या भूतलावर आलेला प्रत्येक जीवाला विचारा की बाबा तुला काय पाहिजे. तो म्हणाल मला सुख पाहिजे. सुखम सर्वाय रुच्यते. का दुःख कोणाला नको. कोणाला आवडतं दुःख. बरं तुम्ही इथे कशासाठी आलात. सुखासाठी. कीर्तन जर चांगलं झालं तर ऐकण्याचं सुख. डोक्यावरून जर गेलं तर झोपण्याचं सुख. आणि ते या दोन्हीतून गेलं तर चप्पल बदली करण्याचं सुख. निदान आपली जुनी ठेवून नवीन घ्यायचं सुख. विठ्ठल मज लागे दुःख व्हावे भावे ना जीवे न वंचिता दुःख पावे न स्वभाव स्वातंत्र्य. पण शोकांतिका महाराज आम्हाला दुःख आवडत नसून दुःख भोगावं लागतं. याची कारण आपल्या सुखाची साधना वेगवेगळी आहेत. कुणी व्यापार करतं कशा करिता. पैसे कमवून सुखी व्हावं म्हणून. कुणी लग्न करतं कशा करिता. सुखा करिता. कुणी बायका पोरं शेतीबाडी करतं तर कशा करिता. सुखा करिता. पण यात सुख मिळतं का. यात सुख मिळतच नाही. पण पावलो पावली दुःखाचा ठेचा बघावा लागतो. सुखाचा विचार नाही कोणी. सुखाचा विचार नाही. सुखाचा विचार नाही कोणी. सुखाचा विचार नाही कोणी. सुखाकरिता जी साधने जवळ करतात ना त्या तिला इतकं शुद्ध सुख नसतं. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे. एक मोळी विकणारा मोळी घेऊन जात असताना त्याच्या पाठीमागे वाघ लागला. त्याने मोळी तिथं टाकून दिली आणि पलता पलता त्याने विहिरीत उडी मारली. त्याचं दैव किती चांगलं म्हणावं. ह्यानी ज्या विहिरीत उडी मारली त्या विहिरीत एक झाड होतं. ह्यानी त्या झाडाला धरलं. वाघ तळापाशी आला. किती वेळ लटकून राहायचं म्हणून त्या मोळी विकणाऱ्याने विचार केला खाली उडी मारायचा. खाली असा भला मोठा एक नागपाना काढून बसलेला. आणि ह्यानी जशी फांटी बदलली त्या फांटेला होतं आगमोळ. ते आगमोळ उठलं आणि त्याला गुदगुल्या करू लागलं. कचा कचा चावू लागलं. महाराज किती त्याचं दुःख म्हणावं. वरती जावं तर वाघोबा, खाली यावं तर नागोबा आणि मधात अशा मधमाशा चावतात. ते कांद्याचं जास्तच उठलं ते आणि त्या कांद्याचा एक थेंब त्याच्या तोंडात पडला. तो म्हणते वाह काय गोड आहे. तात्पर्य
तात्पर्य एवढंच की संसारात सुख नाही तर सुख कुठे आहे? तर सुख संतांच्या संगतीत आहे. म्हणून या जगात संत थोर आहेत. तेच अभंगाच्या दुसऱ्या शब्दात. साधू तोर गाना, साधू तोर गाना, साधू तोर गाना, साधू तोर गाना, शब्दाची व्याख्या आहे. साधू ज्याला सहा विकार जोडले. कोणते सहा विकार? काम, क्रोध, लोभ, दंभ, मोह, अहंकार. हे सहा विकार ज्याने नाहीसे केले त्याला म्हणायचे साधू. लोक बाह्यवेशावरून साधूची ओळख करतात. जे भगवे कपडे घालतात ना त्यांना साधू म्हणतात. अशी दाढी वाढवली ना त्याला साधू म्हणतात. तो कोणाला म्हणायचं साधू? जिसके पैर में जूता नहीं, जिसका बैंक में खाता नहीं, जिसका परिवार से नाता नहीं, उसे कहते हैं साधू. एक सुशिक्षित जोडपं माझ्याकडे आलं, माझ्या पाया पडलं आणि माझ्या हातात 200 रुपये ठेवले. तसं माझ्या रिकाम्या हाताने कोणीच दर्शन करत नाही. तुम्ही करू नये म्हणून सांगतो. केला इशारा जाता जाता. तो मला, महाराज ही माझी बायको. मी बोललो चांगली आहे. सांगा हिला मुलगा होईल की मुलगी होईल? तर मला थोडी सांगते असतं. नाही सांगितलं तर 200 रुपये जातील म्हणून बोललो जा तुला मुलगा होईल. मुलगा नाही झाला तर मुलगी नक्कीच होईल. विठ्ठल कोणाला म्हणायचं महाराज? पहिली गोष्ट त्याला दाढी पाहिजे, दुसरी गोष्ट त्याला बॉडी पाहिजे आणि तिसरी गोष्ट त्याला गाडी पाहिजे. मी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो. मी असा उदबत्तीसारखा, माझ्यासोबत असा एक जाड माणूस होता. 2 बाया आमच्याकडे पाहायला लागल्या. एक बाई म्हणते बघ ना कसं हरामाचं खायले, आणि दुसरी बाई मला म्हणते बघ ना उदबत्त्याला तर पचत नसेल. माझ्यासारख्याला बासुंदीच्या हौदात जरी 1 महिना जरी बुडून ठेवलं ना तरी पचतच नाही. महाराज तुम्हाला खरं सांगतो, एकदा एका माणसाला पोलिसाने अडवलं.
इथून पुढे जायचं नाही. तो म्हणतो का? इथं काय लिहिलंय? अवजड वाहनांना प्रवेश नाही. विठ्ठल विठ्ठल एकदा मी नगरला हॉटेलला गेलो. ते हॉटेलचा माणूस एवढा जाड होता की गल्ल्यावर ढेरी ठेवून बसायचा. मी वेटरला विचारलं, का हो, जेवताना ते ढेरी ताटात पडत असेल? तो बोलते, हो नक्कीच. मी बोललो, जेवताना कसे जेवत असतील? तो म्हणते, ढेरी उठल्याची, खालून चपाती काढायची खायची. ढेरी उठल्याची, खालून गुलाबजाम काढायचा खायचा. महाराज, काय काय तर जण एवढे जाड असतात. एकदा एक माणूस डॉक्टरकडे गेला. डॉक्टरांना म्हणाला, ढेरी कमी होत नाही, उपाय सांगा. तर डॉक्टर म्हणाले, तू एक फुटबॉल घे, दररोज तू पायाने मारत जा. आणि 8-15 दिवस तेही करून बघितलं, ह्याला जमनच झालं. हा डॉक्टरकडे आला. डॉक्टर साहेबांना म्हणते, डॉक्टर साहेब, माझी ढेरीच कमी होत नाही. तर डॉक्टर साहेब म्हणते, काय झालं? तो म्हणते, ढेरी मुला बॉलच दिसत नाही. मग डॉक्टर साहेब म्हणले, बॉल जरा लांब ठेव. बॉल लांब ठेवला तर पायच पुरत नाही. विठ्ठल दोन काशीचे महाराज पंढरपूरला गेले. रेल्वे स्टेशन उतरले. एकाची तब्येत एवढी जाड होती. दोघं सोबत म्हणाले, आपण रिक्षा करून जाऊ. रिक्षावाल्याला हात केला, पण याच्या तब्येतीकडे बघून याला कोणीच एकही रिक्षावाला थांबला. समोर एक टांग्या गाडीवाला येत होता. हे असे मदत जाऊन उभे थांबले. तेव्हा तो टांग्या गाडीवाला म्हणाला, साहेब, माझं पोटपाणी याच्यावरच आहे, तुम्ही दुसरी टांगे गाडी बघा. तो म्हणतो, तुम्हाला सोडायचं, आम्हाला फक्त मंदिरापर्यंत सोडा. मग तो टांग्या गाडीवाला म्हणाला, बसा. दोघं जण पाठीमागे बसले आणि तो घोडाच मटकन वरती झाला. उतरा. एक काम करा, एक पुढून बसा, एक मागून बसा आणि दोघं सोबत बसा. हे दोघं जण महाराज सोबत बसले तर घोडाच मटकन खाली झाला. उतरा. तुम्हाला माहिती आहे, जाड माणसाचा काष्टा कधी पण ढिलाच असतो. घाई गडबडीत उतरायला गेले आणि यांनी याचा काष्टा घातला आणि त्यांनी त्याचा काष्टा घातला. विठ्ठल सज्जनानो, साधू या भायावेशावरून कळत नाही, साधूची व्याख्या कळली पाहिजे. का कळायला पाहिजे? माझ्या गुरुवर्य पाठामध्ये सांगतात, शंकराचार्याचे वाक्य, की सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधनाने भवंती. सिद्धाची लक्षण साधकाची साधना आहे. तर सिद्धाची लक्षणे साधनाची साधना का? तर साधकाने सिद्धाच्या साधनेचा विचार केला तर साधक सुद्धा सिद्ध होतो. अवघड जमणार नाही म्हणून थोडं सोपं सांगतो. एक माणूस वैद्याकडे गेला. वैद्याने त्याची नाडी चेक केली. नाडी तर ठीक आहे, काय अडचण येतो म्हणजे तुम्हाला झोपत लागत नाही. माझ्या कीर्तनात आल्यावर फक्त तुम्हाला 2 मिनिटात झोप लागेल. झोपेचे सुद्धा प्रकार असतात. चक्री झोप म्हणजे झोपताना घरात झोपणे आणि उठताना अंगणात उठणे. इथपर्यंत ठीक आहे, पण काय जण तर डोळे उघडे ठेवून झोपतात. जागा आहे का झोपला हे सुद्धा कळत नाही महाराज. पण इथपर्यंत ठीक आहे, पण काय जण तर तोंड उघडे ठेवून झोपतात. एक काम करा, तुम्ही हसून घ्या, मी चहा पिऊन येतो. घरात झोपतात तोपर्यंत ठीक आहे, पण असं जर वटमाला झोपले ना तर कुत्री कधी येतात आणि अभिषेक करून जातात तरी त्या बाबाची पूर्ण झोप. मी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो. 2 कीर्तन झाल्यावर 2 म्हातारे माझ्याकडे आले. चला महाराज आरामाला. एकाने माझी पिशवी घेतली, एकाने माझी बॅग घेतली. काही अंतरावर गेलो. एक म्हातारा म्हणते, महाराज घाबरू नका. मी बोललो, छे मी कशाला घाबरू? तो म्हणतो, नाही आज अमावस्या म्हणून सांगितले. मी बोललो, छे मी नाही घाबरत. परत काही अंतरावर गेलो. तिथे एक स्मशानभूमी होती. त्याच्यात एक प्रेत जळत होता. दुसरा म्हातारा मला म्हणते, महाराज हे बी सेम तुमच्यासारखं दिसत होतं. मी बोललो, महाराज चला लवकर. म्हाताऱ्याच्या घरी गेलो. 3 खाटा होत्या. दोन्ही साईडला 2 असे झोपले. मला प्रवासाने थकवा आला म्हणून मला लगेच झोप लागली. महाराजांचं झालं ना घोरायला चालू. एक म्हणते खाऊ आणि दुसरं म्हातारा म्हणते खा. एक म्हणते खाऊ का, दुसरं म्हणते खा. एक
म्हणते खाऊ का, दुसरं म्हणते खा. मला लागली ना भीती वाटायला. एक जण माझ्या कीर्तनात झोपला आणि दुसऱ्याचं डोकं खाजवायला लागलं. ते म्हणते अरे माझ्या हे माझं डोकं आहे. तर माझ्या म्हणतं अरे माझं डोकं कुठे गेलं. मला तुम्हाला खरं सांगतो, एक आजी माझ्याकडे आली, माझ्या पाया पडली आणि म्हणले महाराज कीर्तन आवडलं. मी बोललो माझ्या कीर्तनातलं काय आवडलं. ती आजी म्हणते मी घरी झोपेच्या 4-4 गोळ्या घेते तरी मला झोप लागत नाही. तुमच्या कीर्तन मला मस्त 2 तास झोप लागली. मी त्या आजीला म्हणाल आजी मला तुम्ही याच्यासाठी पसंत केलं का. ज्यांना झोप येत असेल ना, झोप नसेल येत ना, त्यांनी दररोज रात्री कोमट दूध पीत जा, झोप लागेल. त्यांनी तेही 8-15 दिवस करून बघितलं. मी बोललो नाही, मग त्याचं तूप टाकून थोडं तूप टाक आणि मग पीत जा. त्यांनी तेही 8-15 दिवस करून बघितलं. मी बोललो नाही, मग त्याचं जायफळ टाकून पीत जा. त्यांनी तेही करून बघितलं ना, त्याला झोपत लागत नाही. माझ्याकडे आला. मी म्हणालो आता एक काम कर, जो माणूस झोपलेला असेल ना त्याच्या शेजारी जाऊन झोप, त्याचं वर्णन कर. त्याचे डोळे कसे असतात, त्याचे डोळे बंद असतात तसे तुझेही डोळे बंद ठेव. त्याची हालचाल बघ कशी असते, तुझी हालचाल सेम तशीच ठेव. त्याचं मन कसं असतं, त्याचं मन शून्य असतं तसं तुझंही मन शून्य ठेव. तर तुम्ही जशी चांगलीची संगत कराल तसे परिणाम चांगले होणार, आणि तुम्ही जर वाईटच संगत केली तर परिणाम वाईट होणार. तेच अभंगाचे 3रे चरण. सर्वांभूती समा शरीराचा भ्रमणेने कदा.
नाथबाबाच्या जीवनातील प्रसंग आहे. ज्यांना ही पदवी शांतीब्रह्म ही पदवी प्राप्त झाली ना, या कधी शांताबाई नाही बरं का, लक्षात वाचार तर कळायला पाहिजे. एकदा एका माणसाला विंचू चावला, तो डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरांना म्हणाला मला विंचू चावला. तेव्हा डॉक्टरांनी काही गोळ्या औषध दिला आणि बँडेज पट्टी दिली आणि डॉक्टर म्हणाले तुला जिथं विंचू चावला त्या ठिकाणी बँडेज पट्टी लाव. हा घरी आला, बायकोने मस्त स्वयंपाक बनवला, जेवला आणि बायकोला विचारलं मला विंचू कुठे चावला. तेव्हा बायको म्हणते तुम्हाला विंचू भिंतीच्या डाव्या कोपऱ्यात चावला. हा गेला डाव्या कोपऱ्यात आणि बँडेज पट्टी तिथे लावली. वाचार तर लक्षात तरी काढायला पाहिजे. एकदा मी कार्यक्रमाला गेलो, गाव 15-20 किलोमीटर लांब होतं. गावाचं नाव सांगत नाही, विचारपूस करा. कार्यकर्त्याला कॉल केला मला घ्यायला पाठवा. एक जण असा बट करत आला माझ्याजवळ. शिवाजी महाराजांसारखी दाढी, जीन्स पॅन्ट घातलेली. आजचे महाराज तुम्हीच का? मी बोललो होच, मीच आजचा महाराज. पण त्याला घास हवी होती. गाडी चालू करण्याआधीची गुटखा खायची आणि गुटख्याची पुडी फोडली आणि तोंडात टाकली. काही अंतरावर गेलो, तो जसा थुकला तसा माझ्या धोत्रावरच. मला असा राग आला, बोल जाऊ द्या. परत काही अंतरावर गेला तसा माझ्या इथं थुकला. मी बोल जाऊ द्या. मी 20 किलो वजनाचा आणि तो 105 किलो वजनाचा. परत काही अंतरावर गेला, परत तो माझ्या धोत्रावर थुकला. मला असा राग आला. माणूस एकदा जाऊ द्या म्हणतं, दोनदा जाऊ द्या म्हणतं, तीनदाही जाऊ द्या म्हणतं. मला असा राग आला आणि भाया वर चढल्या आणि एक ठोका टाकणारच तेवढाच माझ्यासमोर नाथबाबा आले. नाथबाबा म्हणले अरे तुझ्या त्या अंगावर तीनदा तुकला, माझ्या अंगावर ते 108 वेळा तुकला. त्याला तर मुक्त केलंच, येऊन अंगावरी थुंकला, प्रसाद देव मुक्त झाला. महाराज तो माझ्या कीर्तनाला समोरच बसला. मी त्याला उपदेश केला, नका खाऊ तंबाखू सुपारी पान, का करता सुंदर आयुष्याचं रान, करा ना आई बापाच्या कष्टाची जाण, मग लोक तुम्हाला म्हणतील गुणवान. खाता तंबाखू गुटखा, जिभेला खायचा चटका, त्याने होतो ना संसार फाटका, त्याना व्यसनाला झटका. महाराज आता मला दररोज कॉल करून विचारते कसे आहेत महाराज, तुमची तब्येत कशी आहे. मला जर नाथबाबाचं जीवन सांगायचं ठरलं ना तर मला एक स्वातंत्र्य कीर्तन करावं लागेल. एकदा एक आई मुलाला घेऊन नाथबाबाकडे आली. नाथबाबाला म्हणते याला दररोज पुरणपोळी आवडते, परिस्थिती गरीब आहे. तेव्हा नाथबाबा म्हणाले तुम्ही योग्य ठिकाणी आलात. आमच्या तर पण देवाला दररोज पुरणपोळीचा नैवेद्य असतो, पण त्याला एक काम करावं लागेल, आधी देवाला नैवेद्य ठेवायला लागेल आणि मग तो खाईल. त्यांचा दिनक्रम